पण पूर्वीच्या काळी शेतकरी, ज्योतिषी, गावातील ज्येष्ठ लोक आणि निसर्ग निरीक्षक हे सर्व पाऊस ओळखण्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करत असत। याचा अर्थ असा की शरीरातील उष्णता आणि वातावरणातील दाब, आर्द्रता यांचा संबंध पूर्वीच्या निरीक्षकांनी हा लक्षात घेतला होता। आपल्या पूर्वजांनी झाडांना पावसाचं पहिलं पंचांग मानलं गेलेलं आहे। आपल्या पूर्वजांनी पाऊस ओळखण्यासाठी किती व्यापक आणि सूक्ष्म पद्धती वापरल्या, यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की आपल्या पूर्वजांसाठी निसर्ग हा एक उघडा ग्रंथ होता। आकाश, भूमी, वृक्ष, पक्षी, प्राणी, कीटक, वारा, मेघ हे सगळे त्या ग्रंथातील अक्षरं होती असं म्हणायला पाहिजे। नमस्कार मंडळी, आजचा विषय अतिशय वेगळा, अत्यंत दुर्मिळ अशी माहिती असलेला आणि शेतकरी, व्यापारी, पंचांग प्रेमी, ज्योतिष अभ्यासक आणि विशेष करून निसर्ग निरीक्षक या सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा आम्ही घेऊन आलोय। आज आपण पाहणार आहोत की पाऊस पडेल की नाही, पाऊस कधी पडेल, किती पडेल, कुठे पडेल, पाऊस शेतीला उपयोगी पडेल की नुकसान करेल, अतिवृष्टी होईल की अनावृष्टी होईल, हे आपल्या पूर्वजांनी कशावरून ओळखलं होतं। आज हवामान खात्याकडे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उपग्रह आहेत, रडार आहेत, संगणकीय मॉडेल्स देखील आहेत। पण पूर्वीच्या काळी शेतकरी, ज्योतिषी, गावातील ज्येष्ठ लोक आणि निसर्ग निरीक्षक हे सर्व पाऊस ओळखण्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करत असत। तर ते नक्की कोणत्या पद्धतीने हे निरीक्षण करत होते, ती पद्धती कोणती होती, या सगळ्या गोष्टींचा खुलासा जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि हा विषय शेवटपर्यंत जाणून घ्या। सर्वप्रथम आता आपण पाहूयात की माणसाच्या शरीरातून, स्वभावातून आणि दैनंदिन कामांमधून पावसाचा अंदाज कसा घेतला जात असे। प्राचीन ग्रंथांमध्ये असं सांगितलं की पित्त प्रकृतीचा मनुष्य म्हणजे ज्याच्या शरीरात उष्णता, आम्लता, घाम, चिडचिड किंवा शरीरात उष्ण प्रवृत्ती अधिक असते, अशा व्यक्तीस पावसाळ्यात फार गाढ झोप म्हणजे घोर निद्रा येऊ लागली तर त्या प्रदेशात पुष्कळ पाऊस होण्याची शक्यता मानली जाते। तसंच वात पित्त प्रकृतीच्या मनुष्याचं मस्तक गरमीपासून त्रासलं म्हणजे डोकं तापल्यासारखं वाटणं, उष्णतेचा त्रास होणं, अस्वस्थता वाढणं, तर पाऊस पुष्कळ लागणार असं मानलं जातं। याचा अर्थ असा की शरीरातील उष्णता आणि वातावरणातील दाब, आर्द्रता यांचा संबंध पूर्वीच्या निरीक्षकांनी हा लक्षात घेतला होता। आता लेखनाची लक्षणं सुद्धा काही सांगितलेली आहेत। जर कागदावर लिहिताना शाई फुटू लागली म्हणजे शाई पसरली, नीट ओघाने ती राहिली नाही आणि लवकर सुकली नाही तर पाऊस लवकर लागेल असं म्हणलं गेलंय। आजच्या भाषेत सांगायचं तर वातावरणात आर्द्रता वाढली की कागद ओलावा धरतो आणि शाई लवकर वाळत नाही। यानंतर काही पदार्थांची लक्षणं देखील सांगितलेली आहेत। त्यामध्ये अफू, गूळ, मीठ आणि नवसागर हे जे पदार्थ आहेत, सर्दीपासून म्हणजेच ओलाव्यापासून पाझरू लागले तर पाऊस लवकर लागतो। येथे नवसागर म्हणजे आजच्या भाषेत नवसागर किंवा अमोनियम क्लोराईड सारखा हा पदार्थ आहे। हा पदार्थ हवेत ओलावा वाढल्यावर ओलसर होतो, चिकट होतो, पाझरतो। यावरून पावसाची चाहूल घेतली जात असे। गुरांच्या शेणामध्ये जास्त किडे पडू लागले किंवा कोकिळ किंवा मोर वारंवार आवाज करू लागले तर पाऊस लवकर लागेल असं सांगितलंय। मोराचा नाच किंवा आवाज पावसाशी जोडला जातो, हे आजही लोकमान्यांमध्ये प्रचलित आहे। दह्याचं मंथन केलं म्हणजे दही घुसळलं तरी लोणी फार कमी निघू लागलं किंवा निघेन असं झालं तर पाऊस लवकर लागेल असं आपलं एक लक्षण पूर्वजांनी सांगितलंय। तसंच दूध किंवा दह्यावर साय लवकर येऊ लागली तर पाऊस येणार असं समजावं। हे दूध दही वातावरणातील उष्णता किंवा आर्द्रतेला संवेदनशील असं असतं, याचं हे एक निरीक्षण आहे। आता कारागिरांच्या कामांमधून सुद्धा पावसाची चाहूल कशी लागते ते सांगितलंय। गावातील विविध व्यवसायांवरून पाऊस कसा ओळखला जात असे ते आता आपण पाहूयात। सोनार लोकांना जडाव काम करता येईन असं झालं। जडाव काम म्हणजे काय, तर दागिन्यांमध्ये रत्न, मणी किंवा नक्षी बसवण्याचं काम असतं। तसंच सोन्या चांदीला डाग घालण्याच्या धातूंवर जर काट पडू लागला, येथे काट पडणं म्हणजे धातूवर ओलसरपणा, गंजासारखी किंवा खडबडीत थरासारखी स्थिती होणं, तर पाऊस पुष्कळ आणि जोराचा पडेल असं समजावं सांगितलंय। कासार म्हणजे पितळ, कास, तांब यांची भांडी करणारे कारागीर। कासार आणि लोहार काम करताना पितळ, कास किंवा लोखंडावर काट पडताना दिसला तर लवकर पाऊस येतो असं देखील सांगितलंय। लाकूड तोडे लोक कुऱ्हाड किंवा कोयता वापरून लाकूड तोडतात। जर लाकूड तोडताना
ते फार जर चिवट वाटलं, चिवट म्हणजे लवचिक, ओलसर, सहज न तुटणारं, तर पाऊस पुष्कळ पडणार असं मानलं जातं. कुंभाराच्या चाकावर कच्ची भांडी चांगली न घडता वारंवार बिघडू लागली तर पाऊस लवकर लागेल, कारण मातीचा स्वभाव हा आर्द्रतेने सतत बदलत असतो. मिठागरामध्ये म्हणजेच मीठ तयार करण्याच्या जागी सॉल्ट पॅनमध्ये बाजूच्या पाण्यात नागरमोथा या वनस्पतीचे अंकुर आले तर 4-5 दिवसात पुष्कळ पाऊस लागेल असं आपल्या पूर्वजांनी सांगितलंय. नागरमोथा ही ओलसर जागी उगवणारी वनस्पती मानली जाते. पळसाची पानं अगदी लवचिक होऊन कागदासारखी घडी करता त्याला जर येऊ लागली तर लवकर पाऊस पडेल. पानातील लवचिकपणा म्हणजे वनस्पतीत ओलावा वाढण्याचं लक्षण असतं. हजामतीच्या वेळी न्हाव्याचा वस्तारा वारंवार लागणं म्हणजेच दाढी करताना त्वचा किंवा केसांची स्थिती बदलून वस्तारा नीट न चालणं हेही पावसाचं अत्यंत सूक्ष्म लक्षण पूर्वजांनी नोंदवलेलं आहे. धोब्याने धुतलेल्या कपड्यांच्या घड्यांमध्ये जास्त उष्णता जाणवली किंवा त्या कपड्यांवर बारीक किडे दिसले तर पाऊस लवकर येतो असं देखील लक्षण नोंदवलं गेलंय. चांभार लोक चांबड्याची जोडी म्हणजे चांबड्याची चप्पल जोडे तयार करताना चांबड्यावर जिलही लवकर आली नाही तर पाऊस लवकर लागेल. जिलही म्हणजे काय, तर आजच्या भाषेत चमक, पॉलिश किंवा फिनिशिंग ज्याला आपण म्हणतो. आता कोष्टी म्हणजे विणकर, त्यांनी कपडे विणण्याच्या ताण्यावर लावलेली खळ म्हणजे स्टार्च, भाताची पेज किंवा चिकट पेस्ट लवकर जर सुकली गेली नाही तर पाऊस पुष्कळ पडेल असं सांगितलंय. हे वातावरणातील आर्द्रतेचे सगळे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आता ढोल, नगारा, ताशा अशा चांबडं मढवलेल्या वाद्यांचा आवाज जर चांगला येईन असं झाला तर 3 दिवसात पाऊस लागेल असं सांगितलंय. चांबडं हे ओलाव्याने सैल होतं आणि त्याचा आवाज बदलत असतो. आता जमिनीवर काळ्या मुंग्या पुष्कळ दिसू लागल्या तर पुष्कळ पाऊस होऊन धान्य चांगलं येतं असं मानलं गेलंय. तलाव, विहीर किंवा जलाशयातील पाणी थंड न वाटणं, ते प्यायल्यावरती तहान न भागणं, त्याला रुची न वाटणं आणि उष्णतेमुळे शरीर व्याकुळ होणं या लक्षणांनी जोराचा पाऊस येतो असं सांगितलंय. एक विशेष प्रयोग सुद्धा दिलेला आहे की छोट्या लोटीमध्ये म्हणजे छोट्या भांड्यात पाणी घ्यावं, त्या भांड्याच्या तोंडावर पाण्याने भिजवलेला कपडा घट्ट बांधावा आणि लोटीचे तोंड खाली करावे. जर कपड्यातून पाणी गळू लागलं आणि भांडं रिकामं होऊ लागलं तर लवकर पाऊस पडेल, पण तोंड खाली करूनही कपड्यातून थेंब बाहेर न आले तर 10 दिवस पाऊस न पडता जोराचा वारा वाहील. हा प्रयोग मृग नक्षत्राच्या आरंभी म्हणजे मृग नक्षत्राच्या आसपास पावसाळ्याच्या सुरुवातीला पाहावा असं एक नोंद पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. आता वृक्षांपासून सुद्धा पर्जन्य समजण्याचे योग आहेत. झाडांवरून पाऊस कसा ओळखायचा ते आता आपण याच्यामध्ये पाहूयात. आपल्या पूर्वजांनी झाडांना पावसाचं पहिलं पंचांग मानलं गेलेलं आहे. माघ, फाल्गुन आणि चैत्र या महिन्यांमध्ये झाडावरील जुनी पानं गळाली नाहीत तर जनावरांना गवतासाठी आणि माणसांना अन्नासाठी दुःख भोगावं लागेल असं सांगितलंय. म्हणजेच थोडक्यात पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल असं मानलं गेलंय. त्याच्या उलट या 3 महिन्यांमध्ये वृक्षांची जुनी पानं गळून गेली तर उत्तम पाऊस पडून देशात अन्नधान्य विपुल होतं. चैत्र आणि वैशाख महिन्यात वनस्पतींना फुले आणि फळे आली नाहीत तर राजा, प्रजा, पशु यांना दुःख देणारा दुष्काळ पडेल. पण या महिन्यात वनस्पतींना फुले फळे आली तर उत्तम पाऊस पडत असतो. काही वृक्षांना फुले फळे आली आणि काहींना आली नाहीत तर त्या देशात किंवा गावात बरसात साधारण होईल असं सांगितलंय. वृक्षांना फुले कमी आली तर ते वर्ष मध्यम जाईल, पण झाडांना फळे लागली आणि झाडावरच सुकून गेली तर शेतीत धान्य उत्पन्न होणार नाही. झाडांना नवीन पानं चांगली लांब आली आहेत आणि तरीही फुलं फळं लागली असतील तर त्या देशात गवत पुष्कळ होईल पण धान्य मुळीच होणार नाही असं सांगितलंय. म्हणजे चारा होईल पण मुख्य धान्य फळं कमी प्रमाणात होतील. झाडांना फुलं आली पण सर्व झडून गेली आणि त्यामुळे फळं देखील आली नाहीत तर शेतीची हानी होईल आणि धान्य महाग होईल. झाडांची पानं खुरटी झाली, फुलं आणि फळांना कीड पडली तर शेतीची हानी होईल आणि ते वर्ष दुष्काळदर्शक ठरेल असं सांगितलंय. लाख, गोंद आणि गुग्गुळ यांच्या झाडांचा चीक झाडावरच जर सुकून गेला तर शेतीला हानी करणारे किडे उत्पन्न होतील. पण या झाडांचा रस न सुकता वाहू लागला
तर अफू, तेल, तूप आणि गूळ या पदार्थांची समृद्धी होईल असं सांगितलेलं आहे. आंब्याच्या झाडाच्या ज्या दिशेला फुलं किंवा फळं आली नाहीत त्या दिशेला पाऊस कमी पडेल. हा एक अत्यंत रोचक दिशा निर्णयाचा नियम पूर्वजांनी नोंदवलेला आहे. आंबे, आंबाडा, रातांबा आणि मोहडा या झाडांची फुलं गळून फळं जर आली नाहीत तर रब्बी पिकं म्हणजे गहू, हरभरा, चणा वगैरे आणि खरीप पिकं म्हणजे ज्वारी, बाजरी, भात वगैरे उत्पन्न होणार नाहीत असं सांगितलंय. निंबाची फळं पिकली पण खाली न पडता झाडावरच जर सुकली तर त्या देशात निश्चित दुष्काळ पडेल. ज्येष्ठ महिन्यात बोरीचा पाला सर्व झडून गेला तर उत्तम पाऊस पडेल सांगितलंय. जर तो झडला नाही तर दुष्काळ पडेल. आणि थोडी पानं गळली व काही झाडावर राहिली तर बरसात साधारण होईल सांगितलंय. उटकटारी, रिंगणी आणि शंखाहुली या वनस्पतींना पुष्कळ फुलं आली तर दुष्काळ पडेल असं सांगितलेलं आहे. येथे रिंगणी म्हणजे काटेरी औषधी वनस्पतींचा एक समूह आहे. उटकटारी आणि शंखावली या प्रादेशिक वनस्पतींची नावं आहेत. निंबाला जर उत्तम फुलं फळं आली तर देशात तिळाचं पीक पुष्कळ होईल असं सांगितलंय. वडाच्या झाडाला पुष्कळ फळं आली तर ज्वारीची शेती चांगलं होईल असं लक्षण नोंदवलंय. पिंपळाला पुष्कळ फळं आली तर जंगली धान्य अधिक उत्पन्न होतील. पळसाच्या झाडावरील सर्व पानं गळून झाड जर पर्णहीन झालं आणि अशा पर्णहीन झाडाला फुलं फळं आली तर सर्व प्रकारची धान्य उत्तम होतील. पण पळसाच्या फळांना कीड लागली तर देशातील धान्याला कीड लागते असं सांगितलंय. जमिनीवर पुष्कळ विंचू जर दिसू लागले तर ज्वारीची शेती उत्तम होते असं सांगितलंय. जांभूळ, आंबा आणि खजूर या झाडांना उत्तम फळांचा बार आला म्हणजेच भरपूर फळधारणा जर झाली तर देशात सर्व प्रकारची धान्य उत्तम निर्माण होतात म्हणजे बरसात वृष्टी चांगली होते. निंब, आंबा, जांभूळ, रातांबा, अंजीर किंवा उंबर या झाडांना भरपूर रसाळ फळं आली आणि ती भूमीवर पडू लागली तर त्या देशात अगणित धान्य निर्माण होईल. पर्जन्य उत्तम पडेल आणि सर्व लोक सुखी होतील सांगितलंय. जर झाडावर विपरीत किंवा विकृत फळं आलं तर त्या देशात दुष्काळ पडतो. ऋतुविरहित म्हणजे चुकीच्या ऋतूत झाडांना अकाली फुलं फळं आली तर त्या ठिकाणी दुष्काळ पडतो सांगितलंय. पावसाळ्याच्या आरंभी झाडांची पानं स्वच्छ, छिद्र विरहित दिसली तर चांगली बरसात होते. पण पानं वृक्ष, कोरडी आणि छिद्रांनी युक्त दिसली तर त्या देशात पाऊस थोडासा कमी पडतो असं सांगितलेलं आहे. आता आपले पूर्वज प्राण्यांच्या वर्तनावरून पाऊस कसा ओळखत असत ते पाहूयात. उंट जर भूमीवर सैरावैरा धावत असेल, स्वतःच्या पावलांना तोंडाने वारंवार स्पर्श करत असेल, स्थिर बसत नसेल तर लवकर पाऊस लागेल असं सांगितलंय. रात्री बैल आवाज करील तर सुख आणि संपत्ती वाढेल. पण गाय रात्री ओरडेल तर त्या प्रदेशात किंवा गावात दुर्भिक्ष पडेल आणि काही रोगांच्या साथी निर्माण होतील असं लक्षण नोंदवलंय. बकरीला 2 पिल्लं झाली तर धान्य पुष्कळ येईल पण 3 पिल्लं झाली तर तूप महाग होईल असं एक विलक्षण लक्षण पूर्वजांनी नोंदवलेलं आहे. बकरीच्या पिल्लांना वारंवार शिंका येऊ लागल्या तर पाऊस पुष्कळ आणि जोराचा येईल असं एक लक्षण आहे. मांजरीला 1 पिल्लू झालं तर दुष्काळ, 2 झाली तर वर्ष साधारणपणे जाईल, 3 झाली तर सुभिक्ष. मांजर किंवा कुत्रीला 4-4 पिल्लं झाली तर देशात सुकाळ होतो. पण 5 किंवा 6 पिल्लं झाली तर दुष्काळ आणि युद्ध आणि 7 किंवा 8 पिल्लं झाली तर त्या देशाच्या राजाचा कार्यामध्ये पराभव होईल असं ग्रंथांमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. कुत्रा आपली उजवी बाजू खाली करून बेंबी चाटत असेल किंवा घराच्या छतावर निजेल तर पुष्कळ पाऊस पडतो. पावसाळ्यात कुत्रा पाण्यात बुडून राहील तर बरसात चांगली होईल. पाण्यात चक्राकार फिरेल तर पाऊस पुष्कळ पडेल. पावसाळ्यात कुत्रा पाण्यात स्नान करून बाहेर येईल, उंच जागी उभा राहील आणि अंग झटकेल तर शेतीच्या उपयोगी चांगला पाऊस पडत असतो. पर्जन्य काळात कुत्रा जांभाई देत असेल, डोळ्यातून अश्रू येत असतील आणि आकाशाकडे पाहत असेल तर शेतीच्या उपयोगी पाऊस चांगला पडतो. कुत्रा पावसाळ्यात गवताची गंज म्हणजे चाऱ्याचा जो ढीग असतो, महाल किंवा उंच ठिकाणी चढून मोठ्याने आवाज करील तर मोठा जोराचा पाऊस पडतो. पण अन्य ऋतूत म्हणजे कुत्र्यांनी जर अशी चेष्टा वेगळ्या ऋतूत जर केली तर महामारी, साथीचे विकार किंवा अग्नीपासून त्रास होईल असं सांगितलेलं आहे. कोल्ही दुःखी होऊन जर आवाज करतील तर राज्य विग्रह किंवा दुर्भिक्षजन्य स्थिती निर्माण होते. कोल्हा दिवसा आवाज करील तर दुर्भिक्ष असं एक लक्षण पूर्वजांनी नोंदवलंय. आता पक्ष्यांपासून पर्जन्य समजण्याचे योग सुद्धा पूर्वजांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता पक्ष्यांच्या लक्षणांचा देखील आपण विचार करू.
चैत्र आणि वैशाख महिन्यात प्रातःकाळी पक्षी मधुर आवाज करत असतील तर श्रावण महिन्यात उत्तम पाऊस पडतो असं सांगितलंय. एक प्रकारच्या चिमण्या आपल्या घरट्यांमध्ये लहान लहान वेगळे खण तयार करू लागल्या तर 4 महिने उत्तम पाऊस पडतो. चिमण्या धुळीत स्नान करत असतील तर पाऊस येतो, पण पावसात स्नान करतात तर पाऊस लवकर थांबतो असं देखील सांगितलंय. कोंबडा सूर्यास्ताच्या वेळी आवाज करील तर गावात विघ्न येतील, दुष्काळ पडेल किंवा महामारीसारख्या साथींना आरंभ होईल, पण कोंबडा मध्यरात्री आवाज करील तर पाऊस पडेल असं एक सूक्ष्म निरीक्षण नोंदवलंय. काळ्या चिमणीने 1 अंड घातलं तर सुभिक्ष, 2 अंडी घातली तर गवत कमी पण धान्य पुष्कळ, 3 अंडी घातली तर अर्ध वर्ष दुष्काळाचं असं सांगितलंय. 4 अंडी जर घातली तर भयंकर दुष्काळ. चिमण्या आपल्या अंड्याखाली ज्या प्राण्याचे केस किंवा पिसं घालतात त्या प्राण्यात साथीचे रोग होतात असंही लक्षण सांगितलंय. अंड्याखाली सूत, कापूस, नारळाचा काथा, मक्याच्या कणसावरील जटा, ताग, रेशीम, अंतराळी किंवा गवत घातलं तर त्या वस्तू महाग होतात. इतकं सूक्ष्म निरीक्षण पूर्वजांनी नोंदवलंय. इथे अंतराळी म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा तागासारखा दोरासाठी वापरला जाणारा पदार्थ असा अर्थ घ्यायचा आहे. जंगली गवत, भूस, वनस्पतीची पानं, साल घातली तर त्या वर्षी गवत कमी होईल असं सांगितलंय. खंजन पक्षी म्हणजे आजच्या भाषेत वॅक्टेल प्रकारचा पक्षी जो आहे, पावसाळ्याच्या आरंभी डोक्यावरती शेंडी आल्यावर लोकांच्या दृष्टीस पडत नाही. भाद्रपद आश्विनात ती शेंडी नष्ट झाली की तो दिसू लागतो. खंजन पक्षी दिसू लागला म्हणजे पावसाळा संपला असं समजावं, आणि भाद्रपदापूर्वीच खंजन जर दिसला तर पाऊस पडणार नाही असं मानायला सांगितलंय. चैत्र वैशाख महिन्यात सूर्योदयाच्या वेळी प्रथम कपोत म्हणजे कबूतर किंवा पारवा, काही ठिकाणी त्याला कवडा देखील म्हणतात, रोज आवाज करील तर पाऊस उत्तम होऊन देशात धान्य चांगलं होईल. आता टिटवीच्या अंड्यांवरून 4 महिन्यांचा पावसाचा अंदाज कसा घ्यावा हेही पूर्वजांनी ग्रंथात सांगितलंय. लोकांना आकर्षित करणारा अतिशय हा विषय तो म्हणजे हा टिटवीच्या अंड्यांचा आहे. टिटवीला जर 1 अंड झालं तर दुर्भिक्ष, 2 अंडी झाली तर अर्धा दुष्काळ आणि 3 अंडी झाली तर रोगराईचा त्रास, 4 अंडी झाली तर उत्तम पाऊस आणि सुकाळ होतो. आषाढ महिन्याच्या आरंभी टिटवीनी 4 अंडी घातली असतील तर त्या 4 अंड्यांवरून 4 महिन्याच्या पावसाचा अंदाज करावा असं सांगितलंय. पूर्व आणि ईशान्य दिशेकडील अंड्यांवरून आषाढातील पाऊस जाणायचा असतो. दक्षिण आणि आग्नेय दिशेकडील अंड्यांवरून श्रावणातील पाऊस जाणायचा असतो. पश्चिम आणि नैऋत्य दिशेकडील अंड्यांवरून भाद्रपदातील पाऊस जाणायचा. उत्तर आणि वायव्य दिशेकडील अंड्यांवरून आश्विनातील पाऊस जाणायचा असतो. ज्या महिन्याचं अंड उत्पन्न होईल त्या महिन्यात निश्चित पाऊस पडेल. ज्या महिन्याचे अंड टिटवी घालणार नाही त्या महिन्यात पाऊस पडणार नाही. ज्या अंड्याचं टोक भूमीकडे असेल त्या महिन्यात पाऊस पडेल. ज्या अंड्याचं टोक आकाशाकडे किंवा उंच असेल त्या महिन्यात पाऊस पडणार नाही. 4ही अंड्यांची टोकं आकाशाकडे असतील तर 4ही महिन्यात पाऊस पडणार नाही आणि विहिरी सुद्धा कोरड्या पडतील. 4ही अंड्यांची टोकं जर भूमीकडे असतील तर 4ही महिन्यात उत्तम पाऊस होऊन लोकांना आनंद होईल. अंड पूर्ण भूमीकडेही नाही आणि आकाशाकडेही नाही, म्हणजे जर आडवं असेल तर पाऊस साधारण पडेल आणि धान्याचे भाव वाढतील असं सांगितलंय. टिटवीनी अंड उंच भूमीवर जर घातलं असेल तर पुष्कळ पाऊस, सखोल भूमीवर घातलं तर कमी पाऊस, नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी अंडी घातली तर फारच थोडा पाऊस आणि दुष्काळ. टिटवीनी नदी किंवा तलावाच्या काठी अंडी घातली असतील तर त्या अंड्यातून पिल्ले निघून ती उडून जाईपर्यंत पाऊस लागणार नाही असं सांगितलंय. पण नदी, तलावाच्या काठी न घालता उंच ठिकाणी अंडी घातली तर त्यावर्षी पुष्कळ पाऊस पडेल. टिटवीने अंडी अति उंचावर घातली तर पावसाळा उत्तम, मध्यम भूमीवर घातली तर मध्यम पाऊस, सखल भूमीवर घातली तर फार कमी पाऊस. अंड्याखाली सुकं शेण किंवा गवत असेल तर चतुष्पादांचा म्हणजे जनावरांचा नाश होतो. अंड्याखाली हाडं किंवा शिंपले असतील तर त्या देशात महामारी किंवा साथीचे रोग पसरतील असा एक अंदाज दिलाय. आता बगळा, कावळा आणि इतर पक्ष्यांवरून सुद्धा पर्जन्यांचा सूक्ष्म अंदाज नोंदवलेला आहे. पावसाळ्यापूर्वी बगळा पक्षी हिंसा सोडून जणू साधुवृत्ती धारण करतो, वृक्षावर बसून राहतो आणि बगळी त्याला अन्न आणून देते तर अति पाऊस पडेल असं सांगितलं. हे अतिशय दुर्मिळ लक्षण आहे. बगळी भक्ष्य आणण्यासाठी ज्या दिशेला जाईल आणि त्याच दिशेने भक्ष्य आणेल त्या दिशेला पाऊस चांगला पडतो असं सांगितलंय. बगळ्याने हे वर्तन जर थोडेच दिवस केले तर पाऊस मध्यम पडतो.
हे वर्तन जर त्यांनी केलंच नाही तर पाऊस थोडा पडतो. आता कावळ्याचं लक्षण सुद्धा ग्रंथांमध्ये देऊन ठेवलंय. वैशाख महिन्यात कावळा उत्तम वृक्षावर जर घरटं करेल तर पाऊस उत्तम. वाईट वृक्ष, काटेरी झाडं किंवा कोरड्या झाडावर जर घरटं करील तर दुष्काळ. कावळा घरटं झाडाच्या पूर्वेस करील तर पाऊस उत्तम. आग्नेयेस करील तर अल्प पाऊस. दक्षिणेस करील तर पावसाळा सुरू होऊन 2 महिनेच टिकेल. नैऋत्येच्या बाजूला जर घरटं करेल झाडाच्या तर पहिल्या 2 महिन्यात पाऊस नाही पण पुढील 2 महिन्यात पाऊस पडतो. पश्चिमेस जर तो घरटं करेल तर पहिला आणि शेवटचा महिना कोरडा, मधले 2 महिने चांगला पाऊस पडतो. वायव्येला जर घरटं करील तर वारा आणि पर्जन्य थोडा. उत्तर किंवा ईशान्येस घरटं करील तर पावसाळा उत्तम आणि देशात सुख असं फळ दिलंय. कावळ्यांनी घरटं झाडाच्या शेंड्यावर उंच बांधलं तर पाऊस उत्तम. मध्यम उंचीवर बांधलं तर मध्यम पाऊस. अगदी खाली बांधलं तर पाऊस कमी पडत असतो. कावळ्यांनी जमिनीवर घरटं केलं तर भयंकर दुष्काळ, रोगराई, शत्रूंचा त्रास. सुक्या वृक्षावर घरटं बांधलं तर शस्त्रभीती, शत्रूचा त्रास, कलह, अन्ननाश, संकट इत्यादी प्रतिकूल फळं दिलेली आहेत. किल्ल्याच्या तटातील छिद्रात घरटं केलं असेल तर शत्रूंपासून महाभय सांगितलंय. वृक्षाच्या ढोलीवर किंवा सर्पाच्या वारुळावर घरटं केलं तर महामारी, अनावृष्टी, दुष्काळ आणि देशाला हानी पोचते. कावळीने 1 अंड घातलं तर पाऊस चांगला, सर्व धान्य उत्पन्न होतात. 2 अंडी घातली तर पाऊस कमी आणि धान्य कमी. 3 अंडी घातली तर शेतीच्या उपयोगी पाऊस पडेल पण किडे, जंतू आणि पक्ष्यांचा उपद्रव होईल. 4 अंडी जर घातली असतील तर उत्तम पाऊस आणि सर्व लोक प्राण्यांना सुख उत्पन्न होतं. ज्या देशात कावळा कावळी मैथुन करताना दिसतील किंवा पांढरा कावळा दिसेल त्या देशात अनावृष्टी, दुर्भिक्ष, महामारी, चोर, अग्नी आणि शत्रूंचा त्रास होतो. काळोख्या रात्री पुष्कळ कावळे जमून जर ओरडतील तर दुर्भिक्ष सांगितलेलं आहे. पावसाळ्यात चांदण्याच्या रात्री असंच ओरडले तरी सुद्धा दुर्भिक्ष पडत असतं. पण पावसाळ्याशिवाय अन्य ऋतूत कावळे चांदण्या रात्री ओरडले तर त्याचं फळ दिलेलं नाहीये ग्रंथांमध्ये. कावळा रेतीमध्ये स्नान करून पाण्याकडे पाहून जर ओरडेल तर लवकर पाऊस पडतो. पण पाण्यात स्नान करून भूमीवरील धुरळ्याकडे पाहून आवाज करील तर पावसाळा सुरू झाला असतानाही पाऊस न पडता इतर भीती निर्माण होते. वाळवीला पंख फुटून ती पावसाळ्याच्या आरंभी भूमीवर आणि आकाशात पसरू लागली तर 4थ्या किंवा 5व्या दिवशी मोठा पाऊस पडतो. गिधाड दिवसा आवाज करील तर विघ्न आणि पाऊस न लागणं अशी लक्षणं आहेत. चातक पक्षी जो असतो तो पिऊ असा आवाज करील किंवा मोर आवाज करून पंखांची छत्री मस्तकावर धरील तर पुष्कळ पाऊस पडेल. बगळा पक्षी पंख पसरून बसेल आणि चोचीनी वायू भक्षण करीत असल्यासारखा दिसेल किंवा तित्तिर पक्षी शांत राहील तर निश्चित पाऊस येतो असं सांगितलेलं आहे. आता कीटक आणि सूक्ष्म प्राण्यांपासून पूर्वजांनी पर्जन्याचं ज्ञान कसं करून घेतलं ते बघूयात. कीटकांच्या लक्षणांमध्ये असं दिलंय की आषाढ महिन्यात मुंग्या आपलं साठवलेलं धान्य बिळा बाहेर जर आणू लागल्या तर ते वर्ष उत्तम आणि पाऊस पुष्कळ पडतो. पण आषाढातच मुंग्या खूप श्रम करून खूप धान्य जमा करू लागल्या तर दुष्काळ पडतो असं सांगितलंय. पावसाळ्यात काही कारण नसताना मुंग्या अंडी तोंडात धरून जमिनीवर सैरावैरा जर फिरू लागल्या तर 2-3 प्रहरात किंवा 2-3 दिवसात पुष्कळ पाऊस पडतो. प्रहर म्हणजे साधारण 3 तासाचा कालावधी आहे. वर्षा काळाच्या आरंभी कोळी घराच्या आत सुरक्षित ठिकाणी जाळं बांधतो तर पाऊस पुष्कळ पडेल. घराबाहेर किंवा झाडावर जाळं जर त्यांनी बांधलं तर पाऊस कमी पडतो. पावसाळ्याच्या शेवटी कोळी झाडावर जाळं बांधू लागतो तर पावसाळा संपला असं समजावं. बेडकांचा एक प्रयोग सुद्धा ग्रंथात दिला. एखाद्या तलावात पुष्कळ बेडूक असतील तर लाकूड अर्धे जमिनीवर आणि अर्धे पाण्यात ठेवावे. जर सर्व बेडूक पाण्यातून बाहेर येऊन त्या लाकडावर बसून मोठ्याने आवाज करतील तर पाऊस पुष्कळ पडतो असं सांगितलंय. आता जळूचा प्रयोग सुद्धा काही ग्रंथांमध्ये दिलेला आहे. मोठ्या काचेच्या बाटलीत एक जळू ठेवावी, स्वच्छ पाणी त्यात भरावं, थोडी काळी माती किंवा साखर तिच्या आहारासाठी त्या बाटलीत घालावी आणि बाटलीचं तोंड जे आहे ते कपड्याने बांधावं असं सांगितलंय. दर 8 दिवसांनी पाणी व पदार्थ बदलत राहावं. जळू बाटलीच्या बुडाशी शांत बसली तर हवा शांत राहते. जळू वर खाली चपळपणे जर फिरू लागली तर हवेत तुफान येतो आणि जळू बाटलीच्या तोंडाजवळ स्थिर बसली तर देशात पाऊस पडेल इतकं सूक्ष्म निरीक्षण नोंदवलेलं आहे. समुद्रात बारीक मासे जोराने हवेत उडू लागले तर लवकर पाऊस. झिंगे मासे म्हणजे जळवा, कोलंबा किंवा प्रॉन्स सारखे जे जलचर आहेत ते समुद्र सपाटीवर मोठ्या प्रमाणात येऊ लागले.
मोठे मगर आपापसात युद्ध करू लागले तर 2-3 प्रहरात सर्वत्र पाऊस पडतो. काळा सर्प पांढऱ्या सर्पाच्या बिळात गेला तर दुष्काळ, पांढरा सर्प काळ्या सर्पाच्या बिळात गेला तर पाऊस चांगला, इतकं सूक्ष्म निरीक्षण नोंदवलंय. साप, कोळी, बेडूक आणि मुंग्या आपल्या बिळातून किंवा जागेतून बाहेर येऊन सैरावैरा जर फिरू लागल्या तर फारच लवकर पाऊस पडतो. सरड्याचे रंग वारंवार बदलू लागले आणि माशा माणसाच्या अंगावर बसून गुणगुणत राहिल्या तर जोराने पाऊस येईल असं सांगितलंय. ज्या वर्षी मच्छी, माशी आणि डास पुष्कळ उत्पन्न होतात त्या वर्षी सुकाळ होतो असं सांगितलंय. पण विषारी प्राणी जर जास्त झाले तर दुष्काळ जास्त पडतो. काजवे जर अधिक उत्पन्न होतील, बारीक किड्यांचा रात्री घोर आवाज येणं आणि पाली रात्री ओरडणं ही लवकर पावसाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता अगदी लवकर पाऊस येणार असेल तर कोणती लक्षणं दिसतात तेही पूर्वजांनी नोंदवून ठेवली आहेत. वारा फार जोराने वाहू लागला किंवा अगदी बंद झाला, उष्णता फार झाली किंवा मुळीच उष्णता नाही, सर्वत्र गारठा झाला, वादळ फार झालं किंवा अचानक सर्व शांत झालं तर लवकर पाऊस पडत असतो. दूरचे पर्वत काळे दिसू लागले किंवा त्यांच्या शिखरातून धुरासारख्या वाफा निघू लागल्या किंवा चंद्राभोवती खळं दिसलं तर पाऊस पडतो. सर्व वेलींना नवीन हिरवी पानं आली, पक्षी पाण्यात किंवा रेतीत स्नान करू लागले, लहान किडे गवताच्या टोकावर बसू लागले तर लवकर पाऊस पडतो. बेडूक आवाज करू लागले, पाण्यातील मासे जमिनीवर आले, मिठाचं पाणी झालं, पाण्याची चव गेली, वारा बंद झाला, दिशा निर्मळ दिसू लागल्या आणि आकाशाचा रंग गाईच्या डोळ्यांसारखा किंवा कावळ्याच्या अंड्यांसारखा दिसू लागला तर पाऊस लवकर पडेल असं सांगितलंय. मांजर नखांनी जमीन खणू लागली तर पाऊस पडत असतो. सर्प झाडावर चढून बसला, गाय आवाज करू लागली तर शीघ्र पाऊस पडतो. सरडा झाडावर उंच चढून आकाशाकडे पाहू लागला किंवा गायी आकाशाकडे पाहू लागल्या तर पाऊस पडतो. गुरे किंवा कुत्री घराबाहेर जाण्यास इच्छित नसतील, कान आणि पायांचे खूर थरथरत असतील तर पाऊस पडतो. कुत्रा घरात उंच ठिकाणी जाऊन निजेल किंवा आकाशाकडे पाहिल आणि दिवसा ईशान्य कोपऱ्यात वीज चमकेल तर लवकर पाऊस पडतो. काजवे रात्री पाण्याजवळ गेले तर पुष्कळ पाऊस पडून नदी नाले तुडुंब भरतात असं सांगितलंय. शततारका नक्षत्राच्या दिवशी दक्षिणेकडील वारा जोराने वाहिला तर लवकर पाऊस पडतो. सर्व दिशा धुराने व्यापल्यासारख्या म्हणजे धुसर दिसतील आणि त्या दिवशी पूर्वेकडील वारा वाहील तर 4 प्रहरात म्हणजे 12 तासात पुष्कळ पाऊस पडतो. पूर्वेकडील वारा थंडगार लागेल, दिवसा लाल रंगाची दंडाकार वीज चमकेल किंवा रात्री गडगडाट होईल तर पुष्कळ पाऊस पडत असतो. रात्री वादळ आणि दिवसा शांतता दिसली, रात्री काजवे जास्त चमकले, पाण्यात उष्णता जाणवली तर लवकर पाऊस पडतो. पुष्कळ पक्षी एकत्र होऊन सकाळी आनंदाने आवाज करतील तर त्या दिवशी पाऊस पडत असतो. संध्याकाळी तसं वागले तर रात्री पाऊस पडतो. प्रातःकाळी आकाशात हिरव्या किंवा तांबड्या रंगाचे ढग दिसले आणि हवा वादळी असेल तर पुष्कळ पाऊस पडत असतो. सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला धूम्रवर्ण म्हणजे धुरकट रंगाचे मेघ दिसले आणि रात्री ते काळे कुट्ट झाले. उत्तरेस वादळी हवा दिसली तर पाऊस पडत असतो किंवा प्रभातकाळी दिशा निर्मळ दिसतील, मध्यान्ही सूर्य किरण अतितप्त दिसतील तर त्या दिवशी अर्ध्या रात्री पुष्कळ पाऊस पडतो. वादळी हवा कमी झाली आणि संध्याकाळी सूर्याचे किरण लांब, सुंदर आणि आनंददायक जर दिसले तर पाऊस चांगला पडत असतो. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी लहान किंवा मोठं इंद्रधनुष्य दिसलं, विजा चमकल्या, दुसरा सूर्यच जणू काही आकाशात भासला किंवा क्षितिजावर कुंडलासारखे वलय दिसलं तर पुष्कळ पाऊस पडत असतो. सूर्य प्रखर भासतो, शुद्ध सोन्यासारखा किंवा उत्तम हिऱ्यासारखा चमकतो तर त्या दिवशी पाऊस पडेल. रात्री तारे फार चमकतील, सकाळी सूर्य लाल दिसेल आणि पाऊस नसताना इंद्रधनुष्य दिसेल तर लवकर पाऊस पडत असतो. लहान सर्प झाडावर चढून बसतील आणि आकाश पांढरं दिसेल तर पुष्कळ पाऊस पडतो. सर्प झाडावर चढून मोठ्याने आवाज करतील आणि आकाशात धनुष्य दिसेल तर गडगडाटासह पाऊस पडतो. बेडूक गंभीर आवाज करतील, सर्व दिशा धुंद दिसतील, सूर्याभोवती खळं पडेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गडगडाटासह पाऊस पडेल असं सांगितलंय. उत्तर दिशेला पुष्कळ मेघ दिसतील आणि पूर्वेकडील वारा वाहील तर पाऊस छान पडतो. एका दिशेचा वारा बदलून पूर्वेकडे वाहू लागला आणि वादळी हवा वाढली तर लवकर पुष्कळ पाऊस पडत असतो. उत्तर किंवा पूर्वेचा वारा वाहत असताना वीज चमकली आणि चाश पक्षी
ज्याला पावसाळी पक्षी किंवा चातक प्रकारचा एक पक्षी आहे, मोठ्याने आवाज करील तर अचानक पाऊस पडतो सांगितलंय. आकाशात नानारंगी भयंकर मेघ दिसत असताना वारा अगदी बंद झाला तर पुष्कळ पाऊस पडतो. अति उष्णतेमुळे शरीर व्याकुळ झालं आणि आकाशात पुष्कळ ढग आले तर पाऊस पडतो. रात्री ढग असतील, सकाळी गडगडाट होईल आणि उष्णतेने शरीर व्याकुळ होईल तर पावसाची झड सुरू होईल. बकरी वाऱ्याच्या समोर बसेल, टिटवी पाण्यात स्नान करेल, बेडूक पाण्याबाहेर येऊन गवतावर बसतील आणि आवाज करतील. आड पक्षी मोठ्याने आवाज करतील. आकाश निळं दिसेल आणि सूर्यकिरण जर प्रखर असतील तर पाऊस पडत असतो. वडाचे अंकुर जर तुम्हाला लाल दिसतील आणि चंद्राभोवती खळ पडेल तर नक्कीच पाऊस पडतो असं सांगितलंय. माणसांना आळस, तहान आणि झोप जर जास्त येईल, आकाशात ढग असतील आणि तित्तीर पक्षी ओरडत जाईल तर पाऊस पडतो. नद्या तलावांचं पाणी गरम लागेल, कावळा मधुर आवाज करील, पाण्यातील प्राणी व्याकुळ होतील आणि आकाशात ढग येतील तर पाऊस पडत असतो. वारा अगदी बंद होईल किंवा चारही दिशांकडून जोराने वाहत असेल आणि आकाशात ढग येतील तर पाऊस पडतो. ज्योतिषाजवळ कोणी जर पर्जन्याचा प्रश्न विचारला तर ज्योतिषाने काय करायचं तेही सांगितलंय. स्वतःचा स्वर पाहावा. उजवा स्वर जर चालू असेल म्हणजे उजव्या नाकपुडीतनं जर फक्त श्वास चालू असेल तर अनावृष्टी फळ दिलंय. डावा स्वर जर चालू असेल तर पाऊस. हे स्वरशास्त्रातील एक पारंपरिक लक्षण नोंदवलं गेलेलं आहे. पावसाळ्याच्या आरंभी दक्षिणेकडील वारा वाहील, दक्षिणेला जास्त ढग दिसतील आणि त्याच दिशेला वीज चमके तर लवकर पाऊस पडेल. पाऊस पडण्याची जशी लक्षणं आहेत तशी अनावृष्टीची म्हणजे पाऊस न पडण्याची देखील लक्षणं ग्रंथात नोंदवलेली आहेत. आता आपण आज काय पाहिलं की आपल्या पूर्वजांनी पाऊस ओळखण्यासाठी किती व्यापक आणि सूक्ष्म पद्धती वापरल्यात. यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की आपल्या पूर्वजांसाठी निसर्ग हा एक उघडा ग्रंथ होता. आकाश, भूमी, वृक्ष, पक्षी, प्राणी, कीटक, वारा, मेघ हे सगळे त्या ग्रंथातील अक्षरं होती असं म्हणायला पाहिजे. आज आपण आधुनिक विज्ञान वापरतो ते तर आवश्यक आहेच, पण या पारंपरिक पर्जन्य लक्षणांचा अभ्यास करणं म्हणजे आपल्या पूर्वजांच्या निरीक्षण शक्तीला नतमस्तक होणं आणि नमस्कार करणं होय. पर्जन्याच्या योगांची माहिती आबालवृद्धांना असावी, कारण देशाची बरी वाईट स्थिती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते. ही माहिती शेतकरी, व्यापारी, पंचांगकर्ते, ज्योतिष अभ्यासक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गावात पाऊस ओळखण्यासाठी कोणती पारंपरिक लक्षणं सांगितली जातात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. नमस्कार.